हॅलो फ्रेंड्स, आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघितलं होतं जे अधारणीय वेग आहे त्याची आपण सुरुवात केली होती. त्याची इन्फॉर्मेशन बघितली होती. अधारणीय वेग हे धारण का नाही केले पाहिजे, कारण ते जर आपण धारण केले तर आपल्याला व्याधी होऊ शकतात. तर तेच आपल्याला 13 वेग आपण बघत आहोत. त्याच्यामधला आता आपण 5वा वेग बघूया, क्षवतू वेग. क्षवतू म्हणजे काय, तर शिंक शिंक जे आपण स्नीझिंग म्हणतो, बेसिकली ते क्षवतू. त्याचा वेग म्हणजे त्याला जर आपण थांबवलं तर काय होऊ शकतं. शिरोतींद्रिय दौर्बल्य मन्यास्तंभार्थित क्षुते. म्हणजे काय की क्षवतू वेग जर शिंक आपण थांबवली, आपण स्नीझिंग सहसा आपण पब्लिक प्लेसमध्ये असतो तर आपण स्नीझिंग आपल्याला येत असते पण आपण करत नाही. आपल्याला वाटतं की थोडंसं हे वाटतं, आपल्याला लाज वाटते, त्याच्यामुळे आपण कधी कधी स्नीझिंग थांबवतो. पण ती जर थांबवली, हे आपण लगातार करत राहिलो असंच, तर काय होऊ शकतं, आपल्याला शिरशूल म्हणजे आपल्या जे शिर आहे, आपलं जे हेड आहे, तिथे आपल्याला दुखू शकते, तिथे आपल्याला दुखू शकते, तिथे हेड ॲक असं आपण येऊ शकतो. इंद्रिय दौर्बल्य, ऑब्व्हियसली हे आपलं नोज हे एक इंद्रिय आहे. ते जर आपण तिथे जर शिंक थांबवली तर ऑब्व्हियसली तिथे सुद्धा त्रास होणार आहे. त्याला त्याची कार्यक्षमता कमी होऊ शकते. परत इयर किंवा आईसची सुद्धा कमी होऊ शकते. मन्यास्तंभ म्हणजे आपल्या मानेचा सुद्धा हे होऊ शकतो. अर्धित म्हणजे फेशियल पॅरालिसिस. जर आपण असंच शिंका जर आपण असंच कंटिन्युअसली स्टॉप करत राहिलो, त्याला रोखत राहिलो, तर आपल्याला फेशियल पॅरालायसिस सुद्धा होऊ शकतो. आपला फेस सुद्धा हाफली पॅरालाइज होऊ शकतो. आता हे आपल्याला त्याचे होणारे व्याधी आहेत. पण आता याची चिकित्सा सुद्धा सांगितली आहे आयुर्वेद. तर त्याची चिकित्सा काय करायची, तीक्ष्ण धूमपान काय आहे आपल्याला पुढल्या चॅप्टरमध्ये आपल्याला समजणार आहे पूर्ण डिटेलमध्ये. धूमपान बेसिकली नाकाद्वारे तोंडाद्वारे एक धूर घ्यायचा असतो आणि तो नाकाद्वारे सोडायचा असतो, तसं बेसिकली. बट इट इज नॉट हार्मफुल टू आवर लंग्स ऑर आवर हेल्थ. बट जे धूम्रपान असतं, स्मोकिंग, ते जे तंबाखू असतं त्याच्यामध्ये, ते आपल्या बॉडीसाठी हानिकारक आहे. पण हे जे धूमपान असतं त्याच्यामध्ये आपण औषधी द्रव्य यूज करतो. तीक्ष्ण अंजन म्हणजे डोळ्यांमध्ये आपण जे अंजन बघितलं होतं सेकंड चॅप्टरमध्ये, ते अंजन आपण तीक्ष्ण म्हणजे जास्त लावायला पाहिजे, कारण की डोळ्यातून पाणी येईल. कारण आपण जर शिंकतो तेव्हा सुद्धा डोळ्यातून पाणी येतं. मग आपण जर शिंक थांबवली म्हणजे डोळ्यातलं पाणी सुद्धा थांबेल. म्हणून ते येण्यासाठी तीक्ष्ण अंजन, त्याने सुद्धा आपल्याला शिंक येऊ शकते. अवपीडनस्य आणि नस्य सुद्धा आपण करू शकतो. याची ही शिंक जर आपण रोखली तर त्याची ही चिकित्सा आहे या सगळ्या रोगांना. तर नेक्स्ट आहे तृष्णावेग म्हणजे काय. तृष्णा म्हणजे काय, तहान. बेसिकली आपल्याला जे थ्रस्ट असते, आपल्याला जे तहान लागते, त्याला आपण तृष्णावेग म्हणतो. शोषांग साध बाधिये समूह भ्रमरतदा तृष्णाया निग्रहात तत्र शीत सर्व विधिहित. म्हणजे काय की जर आपण तृष्णा याचा वेग धरला तर आपल्याला हे आजार वरती होऊ शकतात आणि खाली त्याची चिकित्सा दिलेली आहे. तर आजार कोणता ना, शोष म्हणजे काय, सर्व अंग कोरड, म्हणजे पूर्ण बॉडी आपली ड्राय फील करणार आहे. कशी, आपण बरोबर आपण तहान लागली आणि आपण सपोज बाहेर आहे, आपल्याकडे पाणीच नाहीये, तर आपण किंवा आपण बघतो डिस्कवरी चॅनलमध्ये असते ते डेझर्टमध्ये तो जात असतो, तेव्हा त्या व्यक्तीला पाणी प्यायला नसते, मग पुढे त्याचं बॉडी कशी ड्राय होऊन जाते. पण तो त्याच्यावर काहीतरी एक उपाय काढतो. पण मग जर आपण जर तसंच कंटिन्युअसली करत राहिलो, एक हफ्ता पण नाही, 2 दिवस, 1 दिवस, तर आपल्याला सर्व अंग कोरडे होते. ऑब्व्हियसली जे उपवास करतात, पाणी सुद्धा पित नाही, त्यांचं सुद्धा असंच होतं. शरीर उत्साहरहित होते, आपल्या बॉडीमध्ये पाणीच येणार नाही, मग आपली बॉडीला एनर्जी तयार करण्यासाठी H2O राहणार आहे. मग त्याच्यामुळे आपले शरीर हे निरुत्साही राहिले, नॉट एक्साइटेड फॉर वर्क, और आपल्याला एनर्जी नाही राहणार कोणतेही काम करण्यासाठी. त्यांना हे शिथिल पडणे म्हणजे काय, एका जागेवर असे बसून राहणे किंवा झोपून राहणे. एक लाईक आपण म्हणतो ना, एक टेबलवर एक सपोज डस्टर ठेवलंय, तर ते कसं तिथे शिथिल पडून असतं, ते काही त्याला बाहेरच्या गोष्टींचा ताण नाही. तर तेच शिथिल पडणे मीन्स रिलॅक्स्ड, असे पडून राहणे. बहिरेपणा, तर आपल्याला
तर आपण तृष्णा हा वेग जर धारण केला आपल्याला बहिरेपणा सुद्धा ऐकू येऊ शकतो. तर हे का बरं? कारण बघा, क्रिया शरीर हा एक आपल्याला सब्जेक्ट आहे फर्स्ट इयर मध्ये. त्याच्यामध्ये रस जे आहे, रस हा एक धातू आहे आपला पहिला. त्याच्यामध्ये जर त्याचे जर आपण पिला नाही, म्हणजे रस आपल्या बॉडीमध्ये कमी झाला, क्षय झाला रसाचा, तर आपल्याला काय होतं, शब्द असहिष्णुता हा असा एक गुण सांगितलेला आहे, लक्षणे सांगितलेले आहे. शब्द असहिष्णुता म्हणजे काय की आपण सपोज आपल्या बॉडीमध्ये रस कमी आहे, पाणी कमी आहे, तर आपल्याला एकदम असं चक्कर आल्यासारखं होतं लाईक. आणि मग आपल्याला काही कोणी बोलतंय किंवा काही आवाज आहे तो सगळं कमी ऐकू येतो. हे झालेलं पण असेल, कोणासोबत एक्सपिरियन्स केला असेल की आपण पाणी पिलं तर आपल्याला असं एकदम चक्कर सारखं येते आणि आपल्याला काही ऐकूच येत नाही, थोडंसं एकदम कमी ऐकू येतं दुसऱ्यांचं. तसंच जर कंटिन्यूस करत राहिलं तर बहिरेपणा सुद्धा आपल्याला येऊ शकतो. मूर्छा, मी म्हटलं होतं आपल्याला चक्कर आल्यासारखं होतं, मूर्छा येते. आणि हृदय पीडा, तर आपल्या जे हार्ट असेल त्याला सुद्धा वेदना होतात. आता हे सगळे रोग होतात तृष्णाचा वेग केल्याने. तर मग आता याची चिकित्सा सुद्धा आयुर्वेदाने सांगितली आहे. काय करायचं? शीत जल तोंडावर मारणे, म्हणजे थंड पाणी घ्यायचं, त्या व्यक्तीला बसवायचं आणि त्याच्या तोंडावर थंड पाण्याचे शिंतोडे मारायचे. तर शीत जागेवर बसवून त्या व्यक्तीला थंड जागेवर बसवायचं, कारण तो पहिलेच डिहायड्रेटेड झालेला आहे. त्याला जर आपण उष्ण जागेवर बसवलं तर अजून त्याच्यातलं पाणी ड्राय व्हायला लागेल, म्हणून त्याला शीत जागेवर बसवायचं. ऑब्व्हियसली त्याला पाणी प्यायला द्यायचं, थोडं थोडंच प्यायला द्यायचं, एकदमच जास्त प्यायला द्यायचं नाही. हे याची चिकित्सा आहे. ते नंतर आहे क्षुधावेग. क्षुधावेग म्हणजे काय? भूक. क्षुधा म्हणजे भूक. आपण बघतो आता खूप साऱ्या जे आजकालचे आहेत, तर ते लोक कसे डायटिंग करतात खूप, त्यांचं एक्सेस वेट झाल्यावर किंवा मेंटेन करण्यासाठी बॉडी. तर भूक जरी लागते कधी कधी त्यांना, तरी ते काही खात नाही. ही एक चुकीची डायटिंग असते. त्याच्यामुळे त्यांना आपण बघतो की ते खात नाही, तर त्यांना असे वेगवेगळे आपण त्यांना आजार सुद्धा उद्भवतात. तर तेच आजार याच्यामध्ये सांगितलेले आहेत की का क्षुधावेग धारण करू नये. अंगभंग, अरुची, ग्लानी, कार्शा, शूलभ्रमा, क्षुधा, तत्र योज्य, लघु, स्निग्ध, उष्ण, अल्पच भोजन. म्हणजे काय? जर क्षुधावेग जर आपण धारण केला तर काय होतं? अंगभंग, पूर्ण अंग असं गळाल्यासारखं होतं. अरुची म्हणजे कशाही गोष्टीमध्ये आपल्याला एक्साइटमेंट, रुची राहत नाही, रस राहत नाही कोणत्या गोष्टी करण्यासाठी, है ना. शरीर थकल्याप्रमाणे, ऑब्व्हियसली भूक लागली आहे, एनर्जीसाठी काही नाही युटिलाइज करण्यासाठी, त्याच्यामुळे आपण एकदम थकल्याप्रमाणे गळून गेल्यासारखे हो. शरीर कृश होणे, ऑब्व्हियसली आपण जर 2-3 दिवस लगातार जर उपाशी राहिलो तर जी आपली बॉडी आहे ती सगळी एक्सेस फॅट घेणार, त्याची एनर्जीमध्ये कन्वर्ट करणार आणि नंतर आपली बॉडी एकदम स्लिम होईल. स्लिम म्हणजे कृश, एकदम कृश म्हणजे स्लिम. शूल वेदना, शूल म्हणजे वेदना, म्हणजे आपल्या बॉडीला ऑब्व्हियसली पेन व्हायला लागेल. आता हे याचे रोग झाले, व्याधी झाले. जर आपण भूकला जर कंट्रोल केलं, हे बघा, हे सगळे जे रोग आहे हे आपण काही काही वेळेस व्यक्तीमध्ये नोटीस करतो की जे व्यक्ती एकदम डायटिंग करतात, काही खात नाही, मी आज उपाशी राहणार पूर्ण 1 दिवस, त्याच्यामध्ये हे रोग आपल्याला सहसा आढळून येतात. जी चिकित्सा काय करायची? बघा, जर असा व्यक्ती भेटला, त्याला खूप जास्त झालंय, तर चिकित्सा काय करणार? त्याला लघु आहार द्यायचा. लघु मीन्स हलका आहार, लाईट त्याचे गुण असले, प्रॉपर्टीज असतात. उष्ण आहार, कारण उष्ण जर असला तर तो पचायला सोपा असतो. स्निग्ध मीन्स जे स्निग्धयुक्त पदार्थ, तेल, तूप याच्यासारखा. अल्प म्हणजे थोडंसं द्यायचं त्याला. सपोज तो थकला आहे व्यक्ती, शरीरकृत झालाय, त्याला अंग दुखतंय, चक्कर येते, त्याला एकदमच खूप सारं पुरणपोळी, आंब्याचा रस, लाईक नॉन व्हेज असं नाही खाऊ घालायचं. त्याला एकदम उपमा, असा थोडासा हलका अन्न त्याला खाऊ घालायचं, अल्प, आणि ते थोडंसंच द्यायचं. आहार घ्यायचा आहे आपल्याला. तर हे सगळे क्षुधाचा वेग जर आपण धारण केला तर त्याच्यावरचे हे रोग आणि त्याची चिकित्सा आहे. हे सगळं तुम्ही घेऊन घ्या. तर आता आपल्याला 8 नंबरचा जो आहे तो वेग आहे निद्रा वेग. निद्रा म्हणजे काय? तर झोप. म्हणजे झोप रोखली तर आपल्याला काय काय होणार आहे ते आपण बघणार आहोत. तर निद्रा या मोह, मूर्छा,
वृद्धा क्षीरगौरव आलस्य जोगिका अंगमार्गस्य तद्रेष्ट स्वप्न संवाहनानी च. जर आपण निद्राचा वेग धरला, म्हणजे निद्राचा वेग धरणे म्हणजे काय की निद्रा न घेणे म्हणजेच झोप न घेणे. ऑब्विसली सगळे यंगस्टर्स आहेत, जे स्टुडंट्स आहेत, ते रात्री खूप लेट पर्यंत जागतात, अभ्यास करतात, काही करतात, त्याच्यामुळे त्यांची झोप ही योग्य पूर्ण वेळ होत नाही आणि ते सकाळी त्यांना लवकर उठावं लागतं. जे लहान लहान असतात त्यांना लवकर उठावं लागतं, तर त्याच्यामुळे काय होतं, त्यांची झोप ही अर्धवट राहते. आणि सगळ्यांनीच एक्सपिरियन्स केलेला आहे लाईफमध्ये. तर त्याच्यामुळे जर निद्राचा वेग आपण धरला तर आपल्याला मोह म्हणजे गुंगी मीन्स अशी एकदम असं काही समजणार नाही. सपोज दुसरं आपल्याला कोणी बोलतंय किंवा आपण चालताना सुद्धा असं एकदम आपण अनकॉन्शियस राहू, त्याला गुंगी म्हणतात. डोके व डोळे जड पडणे एक्सपिरियन्स केलेला असतात. आपली जर झोप होत नाही ते आपले डोळे असे जड पडतात, असं आपल्या आपोआप खाली पडायला लागतात, डोळे जड होतात, तर डोके सुद्धा एकदम भारी होऊन जाते. नंतर आहे आळस. आळस म्हणजे आळस करणे, लेझीनेस. ते सुद्धा निद्रा योग्य नाही झाली त्याच्यामुळे होते. आणि जांभया, ऑब्विसली आपण यॉर्निंग जांभया देणार. लेक्चरमध्ये ऑब्विसली स्टुडंट्स झोपतात कारण ते रात्रभर जागत असतात. आणि अंग मोडून येणे म्हणजे अंग हे दुखते. हे निद्रा वेगचे हे आहेत. ते जर केलं तर आपल्याला होणारे व्याधी आहेत. तर त्याच्यावरची चिकित्सा सुद्धा आहे. अगदी सिंपलच आहे, झोप घ्यावी, बेसिक चिकित्सा. कारण हे झोपेमुळेच न घेण्यामुळे होत आहे. म्हणून सगळ्यात पहिले आपण जर अशी लक्षणं दिसली तर आपण झोप घ्यावी, अर्धा एक तास झोप घ्यावी, हळूहळू अंग दाबून घ्यावे आणि कोणाकडून तरी अंग दाबून घ्यावे. किंवा ज्याला असा त्रास होतोय, समज आपल्या घरी आपल्या आईवडिलांना तसा त्रास होतोय, त्यांचे अंग दाबून द्यावे, त्यांना झोपू द्यावे शांतपणे. तर हे निद्रा वेगाचे व्याधी आणि चिकित्सा आहे. याच्या नेक्स्ट लेक्चरमध्ये पुढचे आधार देवे बघू. थँक्यू.